नमस्कार मित्रांनो, आता आपण सराव संच 2.4 वर्ग समीकरणातलं सूत्र पद्धतीने मूळ काढणे मधला शेवटचा प्रश्न, तिसरा प्रश्न, ज्याची की प्रश्नात एक प्रवाह आकृती दिलेली आहे. त्या प्रवाह आकृतीच्या आधारे दिलेलं गणित सोडवणार आहोत. काय आहे उदाहरण? x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ह्या वर्ग समीकरणाचे मूळ काढायचे आहेत सूत्र पद्धतीनं. पण प्रवाह आकृती दिलेली आहे, त्या आकृती रूपच्या आधारे हे सोडवायचं आहे. आकृतीत काय असणार आहे तर आपल्या ज्या पायऱ्या आहेत, ज्या आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यात की सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं, त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच पायऱ्या त्याच्यात दिलेल्या आहेत प्रवाहात. म्हणजे जसं की दिलेल्या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपासोबत तुलना करणे, ABCच्या किमती काढणे, नंतर b वर्ग वजा 4ac किंमत काढणे, b वर्ग वजा 4ac सूत्रात ह्या किमती ABCच्या ठेवणे, त्याच्यातून b वर्ग वजा 4ac किंमत काढणे, नंतर सूत्र लिहिणे आणि सूत्रात सगळ्या किमती ठेवणे आणि सोडवणे आणि xच्या किमती म्हणजेच मूळ काढणे. तेच आहे, आपणही तेच करणार आहोत. फक्त मी इथं प्रवाह आकृती दाखवली नाही, पण तेच करणार आहोत जे आपण प्रवाह आकृतीत दाखवलेलं आहे आपल्याला. ठीक, तर आपण आधी जे उदाहरण दिलंय ते लिहून घेऊ. या समीकरणाची आपल्याला काय करावं लागते पहिल्यांदा तर सामान्य रूपासोबत म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत आपल्याला तुलना करावी लागते आहे ना. हे मुळातच पहिल्यांदा सामान्य रूपासारखं दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला सरळ सरळ आपण तुलना करू. ठीक आहे, आता तुलना केली तर a म्हणजे x वर्गचा सहगुणक, इथं x वर्गचा सहगुणक किती आहे 1, म्हणजे a ची किंमत 1 झाली. b म्हणजे x चा सहगुणक, याच्यात x चा सहगुणक किती आहे 2 वर्गमुळात 3, म्हणजे b बरोबर काय झालं 2 वर्गमुळात 3. नंतर c म्हणजे इथं किती होते मग 3. ठीक आहे, ही त्याच्यात पहिल्या बॉक्समध्ये हे दिलेले आहे. पहिल्या चौकट जी दाखवलेली ना प्रवाहाकृती, त्याच्यात पहिल्यांदा ABCच्या किमती काढायला सांगितल्या. तर आपला पहिला बॉक्स सोडवणं झाला समजा है ना. पहिला जो चौकोन आहे आकृतीत दिसायला लागलाय, पहिली चौकट ती आपण पूर्ण केली. नंतर काय सांगत आता ABCच्या किमती काढणं झाल्या, त्याच्यानंतर काय b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. मग आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. ठीक आहे ना. मग याच्यात b वर्ग वजा 4ac ठीक आहे ना. आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. मग याच्यात a b c च्या जागेवर त्याच्या किमती ठेवू. b चा वर्ग, b म्हणजे काय आहे आपल्याकडे 2 वर्गमुळात 3 चा वर्ग वजा 4 गुणिला a गुणिला c, गुणिला a म्हणजे 1 आणि गुणिला c म्हणजे 3. मग याची किती किंमत येते पहा, 2 गुणिला वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि गुणिला वर्गमुळात 3 चा वर्ग 3 है ना. वर्गमुळात 3 आणि त्याचा वर्ग म्हणजे काय वर्गमूळ जर का कॅन्सल केले तर उरलं काय 3. ठीक आहे ना. अशा पद्धतीनं तर याचा गुणाकार वजा याचा गुणाकार 4 1 4 आणि 4 3 12. इथे काय होते 4 3 12 वजा 12, काय उत्तर आलं 0. b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली 0. आता ही b वर्ग वजा 4ac ची किंमत सूत्र लिहायचं आणि सूत्रात ठेवून द्यायची जिथं b वर्ग वजा 4ac असेल. मग आता हे जे सोडवलं आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणे, हे तिथे दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेले आहे, म्हणजे दुसऱ्या चौकटीमध्ये दिलेले आहे प्रवाह आकृतीच्या. आता सूत्र लिहू. हे त्याच्यातल्या तिसऱ्या डब्यात दिलेले आहे, तिसऱ्या बॉक्समध्ये. सूत्र काय असते, चल x आहे, मग x बरोबर सूत्र पद्धतीने मूळ काढण्याचं सूत्र काय वजा b अधिक वजा वर्गमुळाच्या आत b वर्ग वजा 4ac आणि या सगळ्याच्या छेदात आहेत 2a. मग आता किमती ठेवू है ना. याच्यात काय abc जिकडं जिथं आहे तिथं आपण किमती ठेवायच्या, किंवा b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढली ती ठेवता येते. मग x बरोबर काय होते, x बरोबर वजा b काय आहे आपलं 2 वर्गमुळात 3 अधिक वजा ह्याच्यात वर्गमुळाच्या आतलं जे आपण सोडवले ते काय येते 0 छेदात 2 गुणिला a किती आहे 1. 2 गुणिला 1 म्हणजे ठीक आहे ना, 2 गुणिला a म्हणजे 2 गुणिला 1. चला आता हे तर 0 आहे, 0चं वर्गमूळ 0 म्हणजे हे टर्म लिहायचं काम नाही, फक्त हेच लिहायचं काम आहे.
म्हणजे x बरोबर काय होते वजा 2 वर्गमुळात 3 छेद बे का बे, मग 2 2 कटले म्हणजे काय झालं x बरोबर वजा वर्गमुळात 3. कळलं? म्हणजे ही किंमत आपण आधीच सोडून ठेवल्यामुळं इथं आपल्याला 0 मिळाल्यामुळं हे लिहित बसायचं काम नाही पडलं. किंवा जर तुम्ही हे नसतं केलं, बी वर्ग वजा 4ac ची किंमत नसती काढली आणि ह्या किमती इथं ठेवल्या असत्या या समीकरणातल्या या सूत्रातल्या सगळ्या जागेवर, तरी इथं 0च आलं असतं है ना. आणि मग ही स्टेप आली असती आणि ही आलं असतं. ठीक आहे ना. म्हणजे वर्गमुळात वजा 3, पण प्रत्येक समीकरणाला 2 मूळ आहेत म्हणून यालाच आपण 2 वेळा लिहू. वजा वर्गमुळात 3 व वजा वर्गमुळात 3 है ना. ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. झालं मग. कळलं?